हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते तुम्ही सगळे खूप जास्त मजेत असणार. आणि आजची मी जो व्हिडिओ आहे त्याची सुरुवात केलेली आहे बेडरूमपासून. आणि बेडरूमची क्लिनिंग तशी बघितली तर 5 मिनिटातही वरच्यावर होऊन जात असते. पण आज मी जरा डीप क्लिनिंग करणार आहे. आणि काय होतं ना की आता जसं उन्हाळा स्टार्ट झालेला आहे आणि मग आता हवेचं प्रमाण वाढलेलं असतं, धुळीचं प्रमाण वाढलेलं असतं. तर त्यामुळे मी तुम्हाला प्रचंड म्हणजे शब्दात नाही सांगू शकत, एवढी धूळ येते आणि कन्स्ट्रक्शन चालू आहे बाजूलाच, त्यामुळे त्याचीही प्रचंड प्रमाणात जी आहे धूळ येत असते. तर आज मी बेडशीट पण चेंज करून घेणार आहे आणि एक दुसरी बेडशीट टाकणार आहे. आणि माझ्याकडे हा ब्रश आहे, मी बऱ्याच वेळेस तुमच्यासोबत शेअर करत असते. म्हणजे नॉर्मल तुमच्याकडे छोटा मोठा जरी बेड असला आणि हा जो ब्रश आहे ना, हा मल्टीपर्पज आहे. म्हणजे तुम्ही याच्याने बऱ्याच गोष्टी क्लीन करू शकतात. आणि जे छोटे छोटे केस असतात ना, जसे तुम्ही इथे मला आता कॅमेरात दिसणार नाहीत, पण बरेच जे केस असतात तर सगळे केस हा जो ब्रश आहे तो होल्ड करून घेत असतं. आणि एक एक हाताने उचलण्यापेक्षा असा ब्रश जर आपण थोडेसे पैसे इन्व्हेस्ट केले तर बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्याच्याने आपण क्लीन करू शकतो. विंडोज खूप छान क्लीन होतात, ज्या जाडीच्या विंडोज असतात ना त्या क्लीन करण्यासाठी तर हा ब्रश एक नंबर आहे. म्हणजे नसेल तुमच्याकडे आणि तुमचं काम तुम्हाला सोपं करायचं असेल तर नक्की इन्व्हेस्ट करा अशा ब्रशमध्ये. तर मी इथे जे आहे बेडशीट इथे घालून दिलेली आहे, अंथरून दिलेली आहे. आणि मला असं वाटतं की नेक्स्ट टाईम मी आता ना डायरेक्ट जी इलास्टिकवाली फिटेड बेडशीट असते ना, मी तीच घेणार आहे. कारण हिला थोडं टाकायला वेळ लागतो आणि ही बऱ्याच वेळा जसं पिया उड्या मारते कधीतरी, तर मग ही निघून जाते. मला असं वाटतं की फिटेड जर बेडशीट असली तर ह्या गोष्टी जरा कमी होतील. अटकवली एकदाची की काम संपून जातं. आणि ना मला एक गोष्ट सांगायची आहे, म्हणजे माझे व्हिडिओ व्हायरल कधी होतील मला माहीत नाही, पण माझे जे पलाझोज आहेत ना ते ॲक्च्युली व्हायरल झालेले आहेत. आणि बऱ्याच म्हणजे लोकांनी मला कमेंट केलेली की तुझे पलाझो खूप छान आहेत म्हणून, आणि त्यांची आम्हाला लिंक पाहिजे आहे. मी त्यांना इंडिव्हिज्युअल लिंकही दिलेली आहे. आणि त्यातला एक जो मी आज वेअर केलेला आहे पिंक कलरचं हेही आहे. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी हे आजिओवरून घेतलेले आहेत. आणि ऑफरमध्ये तुम्ही म्हणजे 3-4 गोष्टी एकसाथ जर घेतल्या ना तर तुम्हाला डिलिव्हरी जे चार्जेस असतात ते ऑफ होतात. आणि त्यांचे कुपन कोड असतात इंडिव्हिज्युअल, ते तुम्ही यूज करून त्याच्यामध्ये जे त्यांची प्राईज आहे त्याच्याने अजून तुम्ही कमी करू शकता. तर अशा पद्धतीने मी बल्कमध्ये जे आहे 2-3 पलाझो शर्ट्स असं मिळून मी ऑर्डर टाकलेली होती. म्हणजे जवळजवळ वर्षभरापूर्वी मी हे पलाझोज घेतलेले असतील आणि बाकीचे तुम्ही माझ्या बाकीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलेच असतील. सो इथे बघता बघता माझी जी आहे क्लिनिंग ती झालेली आहे बेडरूमची. आणि किती छान दिसतं आता, मस्त सुंदर, अगदी 10 मिनिटात माझी क्लिनिंग ही संपलेली आहे. आणि मी इथे बनवते आहे तूप. आणि तूप बनवणं म्हणजे प्रत्येक आठवड्याचं एक काम असतं. जास्तीत जास्त 15 दिवसातून तरी एकदा आपल्याला तूप बनवावंच लागतं. आणि हे काम कसं कमी करायचं मी बऱ्याच वेळा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तूप बनवण्यासाठी मला फक्त एकच भांडं माझं भरत असतं, त्या व्यतिरिक्त मला काहीही लागत नाही. मी आताच तूप बनवून इतकं मस्त कमी वेळेत कमी मेहनत तूप बनवत असते. तर मी इथे हे तुपाची जी मलाई होती ती मी इथे काढून घेतलेली आहे, जी मी 8 दिवसापासून साचवलेली होती. आणि आता मी याला थोडं ढवळून ना साईडला ठेवून देईल आणि 10-15 मिनटं मी याला असंच पडू देईल. सो हे फास्ट होईल प्रोसेस, नंतर मी तुम्हाला सांगते. सो बॅक टू द पलाझोवाला जो आहे तर पलाझो तर मी मिशोवरून आजिओवरून मागवलेला. मी तुम्हाला लिंक ना ज्या काही 3-4 पलाझो आहेत माझ्याकडे, मी त्यांची सगळी लिंक तुम्हाला सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही चेक करू शकतात. पण लक्षात ठेवा, तुम्ही बल्कमध्ये 3-4 गोष्टी एकसाथ मागवल्या ना तर तुम्हाला पुरवडतं. आणि ऑफरमध्ये मागवा जेणेकरून तुम्हाला अजून कमी प्राईस होईल. सो या. आणि एकाने मला कोणीतरी कमेंट केली होती, तर उफ ये पलाझो यार. तर आम्ही त्याला ही ट्यून जी आहे जॉईन करून दिली. आणि पियाला जेव्हा मी सांगितलं की मला अशी कमेंट आली आहे, उफ युअर पलाझो यार, सो तिने हे सॉन्ग तयार केलेलं, उफ यो पलाझो यार, उफ यो पलाझो यार असं. सो ज्याने कोणी मला ती कमेंट केली होती ना, उफ यो पलाझो यार, त्याच्यापर्यंत फक्त हे सॉन्ग आमचं पोहोचलं पाहिजे म्हणजे झालं. आणि प्लीज कमेंट मला कमेंटमधून नक्की सांगा, कारण मला लक्षात नाही ती कमेंट मला कुठल्या व्हिडिओमध्ये आलेली आहे. सो मला कमेंट बॅक नक्की करा हे सॉन्ग तुमच्यापर्यंत पोहोचल्यावर. आणि किती छोट्या छोट्या गोष्टी असतात ना ज्यात आपण आनंदी होऊन जात असतो. असो, व्हायरल पलाझो इथे स्टॉप करूयात. आणि मी इथे जे आहे जे ऑइल्स आहेत सगळ्या बॉटलमध्ये व्यवस्थित भरून घेत आहे.
जनरली ना मी ट्राय करते असं नेहमी जे काही असे भरपूरचे कामं असतात ना ते बल्कमध्ये करावे. म्हणजे काय होतं ना एखादी गोष्ट सांडली पण ना, की आपण एकसाथ सगळं क्लीन करू शकतो आणि जसं तुम्ही बघू शकतात माझ्याकडे मी इथे 2 प्रकारचे ऑइल नाही 3 प्रकारचे ऑइल यूज करते. एक माझ्याकडे शेंगदाणा तेल आहे जे वरून वगैरे चटणी वगैरेमध्ये टाकण्यासाठी असतं आणि मी मस्टर्ड सीड वापरते. जी ग्रीन कलरची बॉटल तुम्हाला थोड्या वेळापूर्वी दिसली ना, तर ते खूप छान ऑइल आहे. रिझनेबल प्राईसमध्ये ते कोल्ड प्रेसने बनवलेलं आहे त्यामुळे खूप छान आहे. आणि मी जिओवरून मागवते, जिओ मार्टवरून. तुम्हीही तो स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्ही चेक करू शकतात. Amazonलाही तुम्हाला मिळून जाईल. आणि बऱ्याच गोष्टी ज्या आहे मी कालच्या दिवशी नॉर्मल ग्रोसरी आणायला गेलेली होती आणि तिथून जे आहे मला हे चॉपिंग बोर्ड ऑफरमध्ये मिळालेलं. तर त्यांनी 50% ऑफरमध्ये हे काढलेलं होतं. त्याची कॉस्ट होती ₹129 पण त्यांनी मला हा फक्त 99मध्ये दिलेला आणि मला खूप दिवसापासून इच्छा होती, की मला याला घ्यायचं होतं. सो असं बऱ्याच वेळा होत असतं, की आपण घ्यायला काहीतरी वेगळं जातो, पण एखादी गोष्ट ऑफरमध्ये दिसली तर आपण उचलून आणत असतो आणि हे माझ्यासोबतही होतं. सो मी जसं तुम्हाला म्हणले, की जे काही कामं आहेत, भरभूरची कामं, कारण खाली सांडलंच जातं थोडंफार काही ना काही. सो एकसाथ क्लिनिंग होऊन जाते. म्हणून मी इथे जे काही सामान आणलेला होता, जसं की पोहे, शेंगदाणे आणि अजून बरंच काही, हे सगळं डब्यांमध्ये ओतून घेत आहे. आणि जे जुना सामान असतो ना, तो वर ठेवायचा म्हणजे तो लवकर यूज होतो. आणि मला ऑफरमध्ये जो चाट मसाला असतो ना, तर तोही मला 60% ऑफमध्ये मिळालेला. सो मी त्यालाही घेऊन घेतला, कारण आता बरेच जे आहे रायता म्हणा, नाहीतर मग छान जे झास असतं ते बनवायला हे कामात येईल आणि मी असं डब्यात त्याला भरून ठेवते आहे, जेणेकरून यूज व्हायला व्यवस्थित राहील. नाहीतर मग तुम्ही फ्रीजमध्येही स्टोअर करू शकता ह्या गोष्टी डायरेक्ट बॉक्समध्ये ठेवून. आणि चला आता नवीन गोष्ट असली म्हणजे काय होतं ना, की छोट्या गोष्टीत आपण नेहमी आनंदी राहिलं पाहिजे. मग ती ₹2 असो की ₹1000 गोष्ट असो. आनंदी कसं आपण स्वतःला जास्तीत जास्त ठेवतो यात हे जास्त महत्त्वाचं आहे. गोष्ट किती महागडी आहे याला महत्त्व नसतं. सो मी तर इथे तुम्ही प्रत्येक व्हिडिओत बघत असतात नवीन गोष्ट आणली की माझी एक्साइटमेंट तर खूप मोठी असते. आणि हा माझा जुना शॉपिंग बोर्ड ॲक्च्युली हा पण चांगला आहे, पण मला ना एक छोटा पाहिजे होता. काय होतं की ठेवायला थोडा प्रॉब्लेम होत असतो आणि हा जो आहे ना हा बांबूचा आहे, तर याची बारीक बारीक जी अशी बांबूची जी हे असतं ना ते निघत असतं आणि मग मला असं वाटतं की हे जेवणात जाईल. आणि एक छोटा हा म्हणजे प्रॉपर जो आता नवीन घेतला ना तो प्रॉपर वुडनचा आहे, त्यामुळे त्याचं असं बारीक बारीक निघणार नाही असं मला वाटतं. शेवटी मला थांबा, अजून तुम्ही घेत असाल तर मी तुम्हाला अजून 8 एक दिवस मला यूज करू द्या, मग मी तुम्हाला सांगते. ॲक्च्युली हे आहे आमचं मेन डोअर. एंट्री इथून होत असते आणि मी जनरली काय करते ना, की 8 दिवसातून 10 दिवसातून इथली जी प्रॉपर क्लीनिंग आहे ना, ही मी करून घेते. कारण काय होतं, की बाहेरचं जे आहे झाडू आणि पोछाला बाई येऊन ती करून जात असते. पण काय होतं, की ती शेवटी एका मॉपमध्ये पूर्ण फ्लोअर क्लीन करून चालली जाते. पण हे बाकी छोट्या-छोट्या गोष्टी असतात. म्हणजे बरं वाटतं ना, की क्लीन असलं तर छान वाटत असतं आणि 5 मिनिटं द्यायला एवढा काही फरक पडत नाही असं मला वाटतं. आणि मी म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये मला स्वतःला इथे स्तुती करते मी, पण असो, की हे असं जे छान मी प्लांट्स लावलेत ना, हेच फक्त मीच लावले आणि सगळ्यांना खूप जास्त आवडतात. बायका खूप घाबरतात, की हे इथे तुम्ही हँग केलेत तर हे पडतील, पण अजूनपर्यंत एकही पडलं नाही आहे. सो स्ट्राँगली मी तिथे हुक जे आहे तिथे अटॅच करून घेतलेले आहेत आणि असे छान प्लांट्स लावले. आणि हा एरिया महत्त्वाचा एवढा छान आहे ना, इथे एकही प्लांट खराब होत नाही. ऊन नाही येत, पण ब्राईट लाईट असते. आणि हे मी असे काही प्लांट आहेत ज्यांना ब्राईट लाईट लागते, मनी प्लांट, स्पायडर प्लांट, ते मी इथे हँग करून ठेवलेले आहेत. आणि मनी प्लांट तर इतकं छान ग्रो करते ह्या जागेवर. सो मनी प्लांटसाठी तर जसं स्वर्ग आहे हे. असो मी त्यांना सगळ्यांना छान पाणी रोजच घालावं लागतं तसं. पण व्यवस्थित जी भिंतीची क्लिनिंग होती ती मी केली. आणि नंतर शू रॅक ऑफकोर्स रोज आपण यूज करतो, पण कधी क्लीन तर होत नाही, त्यामुळे त्याला व्यवस्थित सरकवून व्यवस्थित त्याला मी इथे क्लीन करून घेतलेलं आहे. एवढं छान काम केलं आहे. सगळेच करतात, पण एक गोष्ट सगळेजण विसरतात ते म्हणजे चांगलं खाणं. संत्रीचा सीझन जाणार आहे आणि संत्री माझं सगळ्यात आवडतं फ्रूट आहे. म्हणजे आंबानंतर जर काही मला आवडत असेल तर संत्री. सो खातो आहे तर चला आता मी माझ्या प्लांट्सला कधीही विसरत नाही. आणि त्याचे जे पण काही साली होत्या त्याचं मी आता लगेच फर्टिलायझर बनवायला इथे ठेवणार आहे. आणि हे जे ऑरेंज पील फर्टिलायझर माझं इथे तयार होऊन जाईल 2-3 दिवसात. म्हणून कधीही अशा गोष्टी छोट्या-छोट्या गोष्टींना गार्डनर बनण्याचा विचार करताना पहिले स्वतःला ही सवय लावा, की गोष्टी वेस्टेज जाता कामा नये. कंपोस्ट देखील मी बनवत असते. मी बनल्यावर तुम्हाला दाखवेल की कसं बनवलेलं आहे. आणि जे इतक्या वेळापासून जे तूप मी ठेवलं होतं ना मलाई, ती थोडी मिक्स केली होती आणि आता बघा मला जस्ट इथे म्हणजे असे फेरे मला
30-40 फेरे मारलेत ना मी असे, विस्क केलं ना की लगेच तूप बनून जातं. आणि ही ट्रिक ना तुम्ही नक्की यूज करून बघा. फ्रीजमधून मलाई बाहेर काढली ना की थोडं मिक्स करायचं आणि झाकून ठेवायचं आणि 20-25 मिनिटांनी परत मिक्स करायला घ्या. म्हणजे त्याची जी लोणी असते ना ती बनण्याची प्रोसेस लवकर फास्ट होऊन जाते. आणि ते छान त्याचं आता जी लोणी आहे बनलेली आहे आणि मी 4 ते 5 वेळा वॉश करून घेत असते छान पद्धतीने. आणि इथे माझं जे तूप आहे ते बनवून रेडी आहे. हे दाखवण्यामागे माझा एकच उद्देश असतो की आपण घरातले बरेच कामं करतो, बरंच वेळा आपण दमत असतो, पण छोट्या-छोट्या गोष्टी तशा ट्रिक माहीत असल्या तर आपली मेहनत जी असते ना ती कमी होऊन जात असते. सकाळच्या भरपूर कामांनंतर मी आता डायरेक्ट रात्री व्हिडिओ शूट करते आणि इतकं छान-छान कामं केल्या तर स्वतःची काळजी करूयात. तर इथे बघा मी आधी तुम्हाला दाखवून देते. मी बनवत आहे इथे हेअर टोनर. त्यासाठी मी इथे लवंग घेतलेले आहे, कढीपत्ते आहेत, परत जी आहे मेथी आणि कलोंजी हे एवढं घेतलेलं आहे. जेवढं प्रमाण कमी जास्त झालं काहीही फरक पडत नाही. तर आपल्याला इथे जो मेन इन्ग्रेडियंट आहे तो आहे रोजमेरी. आणि मी बऱ्याच वेळा ऑइलमध्येही रोजमेरी टाकत असते आणि टोनरमध्येही टाकत असते. त्यामुळे एक रोजमेरीचा डब्बा जवळ हा डब्बा मला ₹150ला मिळालेला आहे आणि खूप दिवस चालतो महत्त्वाचं म्हणजे. आणि इथे बघा मी थोडी रोजमेरी घातलेली आहे आणि हे आपल्याला काय करायचं याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. जसं की तुम्ही 2 ग्लास पाणी टाकलं आहे त्याला उकळून आपल्याला जे आहे 1 ग्लासवर घेऊन यायचं आहे. मी जस्ट असं मेजर सांगते. तुम्ही 1 ग्लास घेतलं तर त्याला उकळून तुम्हाला अर्धा ग्लास करायचा आहे. आणि आता याला मी गॅसवर ठेवणार आहे आणि छान उकळून घेणार आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने नेहमी तुमच्या केसांवर जर अप्लाय करत राहिलेत ना तर ट्रस्ट मी तुमचे जे पुढचे म्हणजे बरेच आपले जे डोक्याचं वर जे आपलं कपाळ असतं त्याच्या वरचे केस पातळ असतात. जशी माझे पातळ आहेत, लहानपणापासून माझे पुढचे केस पातळच आहेत. पण काय होतं ना की मागे खूप जास्त गळायला लागलेले त्यामुळे ते अजून जास्त पातळ झालेले. सो जेव्हापासून मी हे रोजमेरी ऑइल बनवते घरच्या घरी किंवा टोनर बनवते ना मी माझ्या केसांमध्ये खूप जास्त ग्रोथ बघितलेली आहे. तिथे जे बारीक बारीक केस असतात पुढचे ज्यांना बेबी हेअर म्हणलं जातं त्यांची ग्रोथ जास्त झालेली आहे. तिथे केस यायलासुद्धा लागलेले आहेत. तर त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण आपल्या रोजच्या सवयींमध्ये किंवा जसं मी आता तुम्हाला दाखवत असते नेहमी आठवण करून देत असते. हे मी तुमच्यासोबत आधी देखील शेअर केलेलं आहे पण जस्ट तुम्हाला एक रिमाइंडर म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असते. तो असे टोनर किंवा चांगल्या पद्धतीने घरच्या घरी ऑइल बनवणं ह्या जर आपण गोष्टी नेहमी रेग्युलर बेसिसवर करत राहिले तर बरेच जे हेअर प्रॉब्लेम असतात ते आपले सॉल्व्ह होऊन जातात. केस गळणं याच्याने कमी होते, केसांना शाईन येते आणि तुम्ही माझे केस बघतच आहात इथे. सो अशा पद्धतीने मी कुठलेही महागडे प्रोडक्ट वगैरे काहीही लावत नाही. असे घरगुती उपाय करून मी माझ्या केसांना किंवा स्वतःला हेल्दी ठेवण्याचा जो आहे प्रयत्न करत असते. तर आज आहे बुधवार आणि मी बुधवारी हे रात्री लावते. आता याचं ॲप्लिकेशन कसं करायचं ते व्यवस्थित लक्षात घेऊन घ्या. मी हे बुधवारी रात्री लावते. ऑइलिंग मी आता करणार नाही. मी गुरुवारी सकाळी उठून केसांना ऑइलिंग करेल छान आणि मी केस वॉश करून घेईल अर्धा 1 तासांनी. जर तुम्हाला हे रात्री लावायचं नसेल तर गुरुवारी तुम्ही हे मिश्रण ना जे स्प्रे आहे असं स्प्रे बॉटलमध्ये भरलेलं आहे मी, याला मस्त केसांवर लावायचं नंतर ऑइल लावायचं. म्हणजे ऑइल लावलेल्या केसांवर जे आहे टोनर टिकतच नाही ना, ते घसरून जाईल त्यामुळे ते केसांच्या मध्ये मुरणारच नाही. त्यामुळे ऑइलिंगच्या पहिले हे लावायचं असतं. आणि जस्ट तुम्ही तुला असंही राहू देऊ शकता. शेवटी ते पाणी आहे जस्ट. आणि अशा पद्धतीने छान मसाज करायची आणि जुडा बांधायचा, ऑइल लावायचं आणि त्यानंतर मग केस वॉश करायचे. एवढी सोपी पद्धत आहे. एका सोप्या पद्धतीने तुमचे केस जर हेल्दी होत असतील तर का नाही करायचं मला खरंच सांगा. सो माझं इथे जे आहे हेअर केअर रुटीन आजची इथे कंप्लीट झालेली आहे आणि मी आजचा व्हिडिओ पण इथे संपत आहे. अपेक्षा करते की माझ्या तुम्हाला छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्या आवडल्या असतील. जर हो तर हा व्हिडिओ लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामवर मला फॉलो करायला विसरू नका. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. सो आजचा व्हिडिओ इथे संपूयात फ्रेंड्स. सो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.